बॅक टू बॅक 2 दिवसाच्या बिझी नाईट शेड्यूलमुळे थकलेली मी आज स्वतःला रिलॅक्स करणार होते. कारण माझं होतं आज नाईट ऑफ. म्हटलं चला आजच्या नाईट ऑफचं थोडंसं रुटीन तुमच्याशी शेअर करूया. नाईट ऑफवरून घरी आले तर किचूचं मला लाड घालणं चालू होतं. थोडंसं तिला घेतलं, तिला पाहिलं की थोडंसं आणखी बरं वाटतं. त्यानंतर आल्यानंतर खूप थकल्यासारखं जाणवत होतं. पण थोडं मनाला समजावलं. त्यानंतर चेंज केलं, गरम पाणी घेतलं जे मी रेग्युलर घेते. तुम्हाला माझ्यासारखा ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही पण गरम पाणी सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात ना, बऱ्यापैकी खूप फरक पडतो. त्यानंतर केसांना ऑइलिंग करून घेतलं आणि पोह्याचा नाश्ता बनवायला घेतला. पोह्याचा नाश्ता बनवला, पोटभर नाश्ता केला आणि त्यानंतर 3 ते 4 तासाची मोठी झोप घेतली. झोपेतून उठले तरी पण थकल्यासारखंच वाटत होतं. त्यानंतर थोडं बेटर रिलीफ वाटावं म्हणून हेअर वॉश केला आणि डोळ्याखाली खूप काळे वर्तुळ जाणवत होते म्हणून बटाटा स्लाइसने थोडंसं डोळ्यांना मसाज दिला. हा माझा ओरिजिनल मी टाईम आहे, जो मला स्वतःशी स्पेंड करायला कायम आवडतो आणि प्रत्येकाने हा वेळ स्वतःसाठी देणं खूप गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं. इट्स माय पर्सनल ओपिनियन आणि प्रत्येकाची याची डेफिनेशन नक्कीच वेगळी असू शकते. त्यानंतर थोडी भूक लागली होती म्हणून खुर्मा खाल्ला, जो माझा लहानपणीपासून फेव्हरेट आहे. आणखी कोणाकोणाला आवडतो मला नक्की सांगा. आणि आज संध्याकाळचं जेवण बनवणं मी स्किप केलं होतं, कारण मला थकल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मी आज खूप दिवसानंतर बाहेरून पार्सल मागवलं होतं. मी ते खाल्लं कारण नेक्स्ट डेला पुन्हा माझी ड्युटी होती. असा हा माझा दिवस खूप रिलॅक्स झोपण्यामध्येच गेला. बट तुम्ही सर्वांनी तुमची खूप सारी काळजी घ्या आणि इतरांची काळजी घेता घेता स्वतःवरही प्रेम करा. एवढंच म्हणेल. बाय.